नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। गणेशोत्सव आणि ईदचा सण शांततेत साजरे करावेत, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांचं आवाहन। पाचगाव रोडवरील हनुमान नगरमध्ये वृद्ध व्यक्तीचा खून, मित्रानंच घात केल्याचा संशय, जुना राजवाडा पोलिसांनी संशयिताला घेतलं ताब्यात। कोयना एक्सप्रेस 6 वर्षांनंतर वळिवडे रेल्वे स्थानकावर थांबू लागली। खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश। शेतकऱ्यांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करत ऊस उत्पादनात वाढ करावी, पद्मश्री डॉक्टर DY पाटील साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत चेअरमन आमदार सतेज पाटील यांचं आवाहन। आणि शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे वळिवडे रेल्वे स्थानकावर कोयना एक्सप्रेस थांबू लागली आहे। या निर्णयानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या वतीनं स्थानकावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला। रेल्वेच्या लोको पायलटांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी महालक्ष्मी एक्सप्रेसचा सुद्धा थांबा मिळावा अशी मागणी करण्यात आली। कोरोनाच्या आधी बहुतांश एक्सप्रेस रेल्वे वळिवडे रेल्वे स्थानकावर थांबत होत्या। कोरोनापासून मात्र रेल्वे प्रशासनानं एक्सप्रेस गाड्यांसाठी हा थांबा बंद केला। यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली, तसंच गांधीनगर बाजारपेठेतील व्यावसायिकांनाही तोटा होऊ लागला। या गोष्टीचा विचार करून खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी या ठिकाणी एक्सप्रेस गाड्या थांबाव्यात यासाठी पाठपुरावा सुरू केला होता। या पाठपुराव्याला यश आलं असून बुधवारपासून वळिवडे रेल्वे स्थानकावर कोयना एक्सप्रेसचा थांबा सुरू झालाय। तब्बल 6 वर्षांनंतर कोयना एक्सप्रेसचा वळिवडे थांबा सुरू झाल्यानं गांधीनगर, वळिवडे, उचगाव, गडमुडशिंगी, चिंचवाड या गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसंच काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आनंदोत्सव साजरा केला। अनेक वर्षांची ही प्रलंबित मागणी पूर्ण झाल्याबद्दल ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी खासदार शाहू महाराज छत्रपतींसह आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांचे आभार मानलेत। काल मुंबईवरून कोल्हापूरला येणारी कोयना एक्सप्रेस वळिवडे रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर आतषबाजी करण्यात आली। यावेळी लोको पायलटचं स्वागत करण्यात आलं। हा थांबा पुन्हा सुरू झाल्यानं समाधान व्यक्त करण्यात आलं। रेल्वे कोरोना काळापासून कोयनाची थांबा बंद झाली होती, त्यामुळे व्यापारी वर्गाला व कामगार वर्गाला लई त्रास घ्यावा लागत होता। इथून कोल्हापूरला जाऊन ट्रेन पकडायची, मग तिकडं रुकडी हसलेली लोक इकडं कोल्हापूरतून इकडे यायची, तेव्हा त्याचे टाईम व पैसे लई वाया जात होते। म्हणून बंटी साहेब, ऋतुराज पाटील साहेब आणि शाहू महाराज साहेबांनी टाईम मिळून रद्द केल्यामुळं आमची रेल्वे जिथं थांबा लागतील सप्टेंबरला, त्यामुळे मी सगळ्यांचे आभारी आहे। सगळ्यांनी धन्यवाद मानतो। उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, वळिवडेच्या सरपंच रुपाली कुसाळे, चिंचवाडच्या सरपंच श्रद्धा पोतदार, मुळशिंगीच्या सरपंच अश्विनी शिरगावे, गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे यांनीही समाधान व्यक्त केलं। माजी सरपंच गुड्डू सचदेव, इथला व्यापारी वर्ग, आम्ही सर्व गांधीनगरवासीय, परत आसपासचे वळिवडे नागरिक वगैरे यांनी, आम्ही सगळ्यांनी बंटी पाटील गटाच्या सर्व सदस्यांनी बंटी साहेबांच्याकडं याचा पाठपुरावा केला व बंटी साहेबांच्या पाठपुराव्यामुळे व छत्रपती शाहू महाराजांच्या सहकार्याने, आमदार आदरणीय आमचे ऋतुराजदादांच्या पाटलांच्या सहकार्यामुळे ही कोयना एक्सप्रेस पूर्ववत आज दिनांक 3 सप्टेंबरपासून गाडी वळिवडे रेल्वे स्टेशनवर थांबत आहे। यासाठी आदरणीय बंटी साहेबांचे, छत्रपती शाहू महाराजांचे व ऋतुराजदादांचे आम्ही सर्व ग्रामस्थ, गांधीनगरवासीय, वळिवडेवासीय त्यांचे खूप खूप आभार मानतो।
कोयना एक्सप्रेसप्रमाणेच आता महालक्ष्मी एक्सप्रेससुद्धा वळिवडे इथं थांबावी अशी मागणी गांधीनगरचे माजी उपसरपंच सचिन सचदेव यांनी केली आहे. यावेळी गांधीनगरचे उपसरपंच विनोद हुजुरानी, सदस्य सनी चंदवानी, निवास तामगावे, रोहन बुचडे, अमित भोसले, वळिवडेचे रणजित कुसाळे, सचिन चौगुले, कपिल घाटगे, ग्रामपंचायत सदस्य भैया इंगवले, चिंचवाडचे प्रशांत पोतदार, सचिन जाधव, मुडशिंगीचे अरुण शिरगावे, उचगावचे सूरज पाटील, विनोद रोहिडा, दीपक पोपटानी, सुनील पारपाणी यांच्यासह काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच समोर काल शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांबद्दल एक महत्त्वाची सुनावणी झाली. या सुनावणीवेळी शिक्षकांनी अनंत चतुर्दशी दिवशी सामाजिक भान जपत स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारी दाखवली आहे. या सुनावणीवेळी मंगळवारी जे शिक्षक कामावर हजर नव्हते त्यांच्यावर कारवाई करू नये अशी मागणी शिक्षकांनी केली होती. यावर बेंचनं त्या शिक्षकांवर कोणतीही कारवाई करू नये अशी सूचना महापालिकेला केली आहे. या सूचनेचं कोल्हापूर महापालिका शिक्षक संघटना कृती समितीनं स्वागत केलं. खासगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली आहे. गणेशोत्सवात घरगुती गणेश मूर्ती विसर्जन आणि अनंत चतुर्दशीच्या कामासाठी महापालिकेनं शहरातील प्राथमिक, माध्यमिक आणि महापालिकेकडील शाळांमधील शिक्षकांना हजर राहण्याचे आदेश काढले होते. यात महापालिकेचे 139, प्राथमिकचे 150 आणि माध्यमिकच्या 169 शिक्षकांचा समावेश होता. मात्र या अशैक्षणिक कामाबाबत शिक्षकांनी कोल्हापुरातील उच्च न्यायालयातील सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. या सुनावणीत शिक्षकांनी सामाजिक भान म्हणून स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली. तसंच मंगळवारी जे शिक्षक कामावर हजर नव्हते त्यांच्यावर कारवाई करू नये अशी मागणी शिक्षकांनी यावेळी केली. यावर बेंचनं त्या शिक्षकांवर कोणतीही कारवाई करू नये अशी सूचना महापालिकेला केली आहे. या सूचनेचं कोल्हापूर महापालिका शिक्षक संघटना कृती समिती स्वागत करत असल्याचं खासगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी सांगितलं. एक सामाजिक काम कोल्हापूर हे पुरोगामी विचाराचं शहर आहे, म्हणून हे 6 तारखेचं जे काही सार्वजनिक विसर्जनाचं काम आहे ते आम्ही करू अशा प्रकारची ग्वाही दिली. आणि कोर्टाला सुद्धा आम्हाला या ठिकाणी धन्यवाद द्यायचे आहेत. तर आपल्या कोर्टाच्या ऑर्डरीमध्ये या कोर्टानं नमूद केलं की बाबा शिक्षकांनी सामाजिक भान म्हणून हे व्हॉलेंटिअरचं काम करण्याची चांगली भूमिका घेतली, त्याचं आम्ही कौतुक करतो. म्हणजे शिक्षक हा समाज भान जपणारा प्राणी आहे हे कोर्टानं नमूद केल्यामुळं आम्हा शिक्षकांना याचा सार्थ अभिमान आहे. त्याच्याशिवाय आपलं जे काही लेखी म्हणणं आहे तो तुम्ही 23 तारखेपर्यंत मांडा आणि त्या दिवशी कदाचित आपण अंतिम याच्यावर निर्णय देऊ अशा प्रकारची भूमिका कोर्टाने घेतलेली आहे. आणि जे काही घरगुती गणपती विसर्जनासाठी जे शिक्षक बंधू भगिनी कामगिरीवर हजर नव्हते त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश या निकालामध्ये दिलेले आहेत. आणि त्यामुळं आम्ही या सर्व निर्णयाचं महापालिका शिक्षक संघटना कृती समिती म्हणून आम्ही त्याचं स्वागत करतो. शिक्षकांनी सामाजिक भान ठेवून घेतलेल्या भूमिकेचं न्यायालयानं कौतुक केल्याचं रसाळे यांनी सांगितलं. पत्रकार बैठकीला शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष उमेश देसाई, महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, शिक्षक सेनेचे नेते संतोष आयरे, पुरोगामी शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष विलास पिंगळे, शिक्षक संघाचे शहराध्यक्ष दिलीप माने, जुन्या पेन्शन संघटनेचे अध्यक्ष किरण पाडळकर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. चांगल्या बियाणांचा वापर करून वेगवेगळे प्रयोग केल्यास ऊस उत्पादनात वाढ होऊ शकते. जमिनीचं क्षेत्र वाढत नसल्यानं त्या क्षेत्रातून जादा उत्पन्न काढणं गरजेचं असून शेतकऱ्यांनी नवीन AI तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादन वाढवावं असं आवाहन पद्मश्री डॉक्टर DY पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केलं. कारखान्याच्या 31व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. गगनबावडा तालुक्यातील आसळज इथल्या पद्मश्री डॉक्टर DY पाटील सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली होती. यावेळी विषयपत्रिकेचं वाचन कार्यकारी संचालक जयदीप पाटील यांनी केलं. यावेळी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादन वाढवण्याचं आवाहन केलं.
2023-24च्या हंगामात शासनानं ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीला बंदी घातली. या निर्णयामुळे साखर कारखानदारीला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. केंद्र सरकार साखरेचा हमीभाव वाढवत नसल्यानं कारखाने आर्थिक अडचणीत सापडल्याचंही त्यांनी सांगितलं. आगामी हंगामातील कारखान्याच्या 5,50,000 मेट्रिक टन ऊस गाळपाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याकडे गळीतासाठी पाठवावा, असं आमदार सतेज पाटील यांनी आवाहन केलं. तालुक्यात अतिवृष्टीनं ऊस पिकाचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चालू पीक कर्जाच्या समान 9 हप्त्यांमध्ये परतफेडीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं मान्यता द्यावी आणि शासनानं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, असे 2 ठराव या सभेत मंजूर करण्यात आले. सभेला उपाध्यक्ष बंडोपंत कोटकर, सर्व संचालक, सभासद, तोडणी वाहतूक कंत्राटदार, खाते प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरू आहे. हे राज्यव्यापी आंदोलन असून या कर्मचाऱ्यांना कामावर हजर न राहिल्यास वेतन कपातीची कारवाई करण्याबाबत नोटीस लागू करण्यात आल्या आहेत. पण कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील हजारो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं नियमित शासन सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी 19 ऑगस्टपासून राज्यभर बेमुदत आंदोलन सुरू आहे. या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा देत कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 951 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं 25 ऑगस्टपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणं आंदोलन केलं. मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं सध्या कर्मचाऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा 11वा दिवस असून या कामबंद आंदोलनात समुदाय आरोग्य अधिकारी, जिल्हा आणि तालुका स्तरावरील अधिकारी तसंच पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रावरील कर्मचारी, कार्यक्रम समन्वयक, लेखापाल, प्रोग्राम असिस्टंट, टीबी लॅब टेक्निशियन आदी कर्मचारी सहभागी झालेत. अनेक कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्यानं याचा आरोग्य सेवेवर परिणाम जाणवतोय. विशेषतः आरोग्यवर्धिनी केंद्रामधील 13 प्रकारच्या सेवा प्रभावित झाल्यात. दरम्यान शासनानं वेतन कपातीचा इशारा देत कामावर राहण्याबाबत नोटीस लागू केल्यात. पण कर्मचारी मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलनावर ठाम आहेत. त्याच्यानंतर जर या आंदोलनाचं त्यांनी गांभीर्य घेतलं नाही तर याच्यानंतर आमची समन्वय समिती याच्यावरती नक्कीच निर्णय घेईल. त्याच्यानंतर मूक मोर्चा असेल किंवा लॉंग मार्च असेल किंवा शासन दरबारी ठोक मोर्चा असेल, अशा अनेक प्रकारचे आंदोलन आपण यापुढे करू शकतो. या धरणं आंदोलनात आशा कुडचे, डॉक्टर स्मिता खंदारे, संदीप देसाई, डॉक्टर संतोष तावशी, डॉक्टर संजय पाटील, डॉक्टर संदीप पाटील, इंद्रजित तरवळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झालेत. एस न्यूजनं यंदाच्या गणेशोत्सवात आरती आमच्या श्रींची या विशेष भागाद्वारे कोल्हापूर शहरातील तरुण मंडळांच्या श्रींची आरती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. याचाच भाग म्हणून आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरातील श्री सुबराव गवळी तालीम मंडळ, प्रॅक्टिस क्लब आणि श्री व्हीनस कॉर्नर मित्रमंडळ यांच्या श्रींची आरती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो भरा, झुणझुणती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड ध्रियनयना, दासरामाचा वाट पाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे.
वर वंदना जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लोटांगण वलीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नमा त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रवणं त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणेश उत्सवाच्या काळात कोल्हापूर शहरात देखावे तसंच विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी येणाऱ्या महिलांची गैरसोय टाळण्यासाठी सतेज उर्फ बंटी पाटील फाउंडेशनच्या वतीनं महिलांसाठी तात्पुरत्या स्वरूपात स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात येते। यावर्षी सुद्धा कोल्हापूर शहरात 5 ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे। विसर्जना दिवशी इराणी खण आणि राजाराम बंधारा इथं सुद्धा महिलांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात येणार आहे। गणेशोत्सव काळात महिलांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन करण्यात आलेल्या व्यवस्थेबद्दल महिलांकडून समाधान व्यक्त करण्यात येतंय। कोल्हापुरात गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येनं नागरिक येत असतात। यामध्ये महिलांचाही मोठ्या संख्येनं समावेश असतो। शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहांची संख्या कमी असल्यानं महिलांची मोठी गैरसोय होते। महिलांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सतेज उर्फ बंटी पाटील फाउंडेशनच्या वतीनं शहरात एकूण 5 ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात आली आहेत। फाउंडेशनच्या या उपक्रमाचं यंदाचं 10वं वर्ष आहे। 6 सप्टेंबरपर्यंत स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध असणार आहे। कोल्हापूर शहरात खराडे कॉलेज, रंकाळा तलाव, खासबाग रोड, राजाभाऊ भेळ समोर, जगदाळे हॉल, डॉमिनोज पिझ्झा समोर, लकी बाजार जवळ आणि व्हिनस कॉर्नर अशा 5 ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्यात आली आहेत। तर विसर्जना दिवशी इराणी खण आणि राजाराम बंधारा घाट या ठिकाणीही स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात येणार आहे। या 7 ठिकाणचा QR कोड तयार करण्यात आलाय। महिलांनी मोबाईलवर कोड स्कॅन केल्यानंतर त्यांना स्वच्छतागृह नेमकी कुठे आहेत याची माहिती मिळणार आहे। सणासुदीच्या आणि गर्दीच्या काळात गैरसोय टाळण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाबद्दल महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे। गांधी मैदानासाठी आम्ही काय केलंय आणि तुम्ही काय केलं याच्या चर्चेसाठी केव्हाही तुम्ही गांधी मैदानात या असं खुलं आव्हान शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांना दिलंय। सुजित चव्हाण यांनी पत्रकार बैठक घेत निव्वळ स्टंटबाजी करत गांधी मैदानाच्या विकासात खो घालण्याचंच काम केलं जातंय असा आरोप करत इंगवलेंवर निशाणा साधलाय। गांधी मैदानासाठी मंजूर झालेल्या निधीतून योग्य पद्धतीनं कामं झाली नसताना आमदार राजेश क्षीरसागर श्रेय घेत आहेत असा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी सातत्यानं लक्षवेधी आंदोलनं केली आहेत। या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी आज पत्रकार बैठक घेत रविकिरण इंगवले आणि त्यांचे सहकारीच गांधी मैदानाच्या विकासात स्टंटबाजी करत खो घालण्याचं काम करतायत असा आरोप केला। गांधी मैदानाच्या विकासाची चर्चा करण्यासाठी रविकिरण इंगवले यांनी चर्चेसाठी गांधी मैदानात यावं असं खुलं आव्हान दिलंय। त्यामुळे केली याचं गांभीर्य आयुक्त मॅडमने पण घ्यायचं आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी पण घ्यायला पाहिजे। नाही तर माझी शिवसेना जिल्हा प्रमुख या नात्यानं आव्हान आहे की या तातडीनं आरोग्य अधिकाऱ्याला सस्पेंड करा, कारण काही निकृष्ट दर्जाचं हे जे अभाव दिसायला लागलाय हे फक्त आणि फक्त आरोग्य अधिकाऱ्याच्यामुळे दिसायला लागलाय आणि याचं खापर आमच्या शिवसेनेवर फुटायला लागले। पैसे उभा करायचं ते करायचं, समाजामध्ये चांगलं काम करायचं ते करायचं आणि आमदार राजेश क्षीरसागरांच्यावर गालबोट उठवायचं। कदापि हे शिवसेना खपवून येणार नाही, जशास तसं उत्तर दिलं जाईल। पण तिने यावं गांधी मैदानात, आम्ही देखील यायला तयार आहे आणि सोक्ष मोक्ष होऊन जाऊन दूध का दूध पाणी का पाणी।
यावेळी शहर प्रमुख रणजित जाधव, उपजिल्हा प्रमुख तुकाराम साळुखे आदी उपस्थित होते. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 7व्या हप्त्याचा निधी लवकरच वितरित करण्यात येणार आहे. यासाठी 1932 कोटी 72 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा 92,36,000 शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. राज्य सरकारनं दरवर्षी आणखी 6,000 रुपये देत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. या दोन्ही योजनांमधून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 12,000 रुपये दिले जातात. आता या नमो शेतकरी योजनेचे 6 हप्ते वितरित झाले असून एप्रिल 2025 ते जुलै 2025 या कालावधीतल्या 6व्या हप्त्याची शेतकरी प्रतीक्षा करतायत. आता ही प्रतीक्षा संपणार असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. राज्यातील 92,36,000 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार असून त्यासाठी 1,932 कोटी 72 लाख इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठात कंत्राटी पद्धतीनं नियुक्त कर्मचाऱ्यांची माहिती द्यावी अशी मागणी हिंदू जनसंघर्ष समितीनं केली आहे. कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलंय. 7 दिवसांमध्ये याबाबतची माहिती दिली नाही तर कुलगुरूंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करू, तसंच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू असा इशारा यावेळी देण्यात आला. शिवाजी विद्यापीठात कंत्राटी पद्धतीनं नियुक्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी आणि तपशील तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा. संबंधित कर्मचाऱ्यांना नियुक्त करणाऱ्या कंपनी ठेकेदाराची माहिती सार्वजनिक करावी. ठेकेदार आणि विद्यापीठ यांच्यातील करारपत्र, निविदेची कागदपत्र उपलब्ध करून द्यावीत. कर्मचाऱ्यांना दिलं जाणारं वेतन महाराष्ट्र शासनानं ठरवलेल्या न्यूनतम वेतनाप्रमाणे आहे की नाही लेखी माहिती द्यावी आदी मागण्या हिंदू जनसंघर्ष समितीनं केल्यात. कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय. 7 दिवसांमध्ये याबाबत कार्यवाही झाली नाही तर कुलगुरूंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करू, त्याचबरोबर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू असा इशारा समितीनं दिलाय. यावेळी कुलसचिव डॉक्टर शिंदे यांनी मागण्यांची पूर्तता करण्याचं आश्वासन दिलंय. यावेळी अध्यक्ष अभिजित पाटील, आनंदराव पवळ, राजेंद्र तोरसकर, सुनील सामंत, सुरेश जाधव, कविराज कुबुरे, अजय सोनवणे, महेश पोवार, संभाजीराव थोरात आदी उपस्थित होते. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी बुधवारी सायंकाळी कसबा बावडा परिसरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. विघ्नहर्ता गणरायाचं दर्शन घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. कसबा बावड्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रम, समाज प्रबोधनपर देखावे आणि आकर्षक सजावट केली आहे. बुधवारी सायंकाळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी कसबा बावडा परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. सुरुवातीला कसबा बावडा इथल्या न्यायसंकुलासमोरील शहाजी मित्रमंडळाच्या गणरायाचं त्यांनी दर्शन घेऊन भेटीगाठीला प्रारंभ केला. त्यांनी पद्माराचे स्पोर्टिंग ॲडव्हेंचर, त्र्यंबोली फ्रेंड्स सर्कल, डायमंड स्पोर्ट्स, पद्मा पथक, छावा मित्रमंडळ, मराठा कॉलनी मित्रमंडळ, मंगेश्वर तरुण मंडळ, गणेश पूजा मित्रमंडळ, ब्रदर्स ग्रुप, नरसिंह तरुण मंडळ, हिंदू एकता प्रणित कॉर्नर मित्रमंडळ, शंभूराजे फ्रेंड्स सर्कल, सम्राट मित्रमंडळ, जय शिवराय मित्रमंडळ यासह विविध तरुण मंडळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी विघ्नहर्त्या गणरायाचं दर्शन घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी माजी आमदार ऋतुराज पाटील यांचं स्वागत केलं. यावेळी श्रीराम सेवा सोसायटीचे सभापती संतोष पाटील, माजी नगरसेवक मोहन सालपे, सुभाष बुचडे, सागर येवलुजे, संजय लाड, अजित पवार धामोडकर, सचिन चौगले, नाना उल्पे यांच्यासह तरुण मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूरच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये विद्यापीठ हायस्कूलनं फक्त विद्यार्थीच नाही तर समाज घडवण्याचंही काम केलंय असे गौरवोद्गार विद्यापीठ हायस्कूलचे चेअरमन ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी काढले. विद्यापीठ हायस्कूलच्या 108व्या वर्धापन दिनी ते बोलत होते. छत्रपती शाहू महाराजांमुळे स्थापन झालेल्या विद्यापीठ हायस्कूलचा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला. या निमित्तानं चेअरमन ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना ॲडव्होकेट पठाडे यांनी विद्यापीठ हायस्कूलच्या दैदिप्यमान इतिहासाला उजाळा दिला. कोल्हापूरच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये विद्यापीठ हायस्कूलनं फक्त विद्यार्थीच नाही तर समाज घडवण्याचं काम केलं असून या संस्थेच्या प्रगतीसाठी नेहमी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष किरण रेडेकर, सचिव ॲडव्होकेट प्रशांत चिटणीस, व्हाईस चेअरमन वरुणराज शिंदे, प्रशासन अधिकारी प्रदीप मगदूम, मुख्याध्यापक बी.डी. गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. कोल्हापुरातील रामानंद नगरमध्ये राहणाऱ्या मेथे कुटुंबानं घरातील गणपतीसमोर श्री शंकर पार्वती यांच्या लग्न सोहळ्याचा देखावा साकारलाय. या देखाव्यात घरातील उपलब्ध वस्तूंचा वापर करत सप्तपदी बरोबरच लग्न सोहळ्यातील विविध विधी साकारण्यात आल्यात. कोल्हापुरातील रामानंद नगरमधील मेथे कुटुंब गेल्या 4 वर्षांपासून आपल्या घरातील गणपतीसमोर अनेक आकर्षक देखावे सादर करते. यावर्षी या कुटुंबानं सप्तपदीसह मुहूर्तमेढ, हळद, मेहंदी सोहळा, रुखवत असे विविध विधी साकारत शिवपार्वतीचा विवाह सोहळा साकारलाय. पहिल्या वर्षी आम्ही शेतीचा उपक्रम सादर केला होता की गणपती बाप्पा बसवले होते शेतामध्ये बैलगाडीमध्ये आणि शंकरदेवांना शेतात वैरण कापण्यासाठी ठेवलं होतं आणि आमची गौराईला भाकरी बनवण्यासाठी बसवलं होतं. आणि दुसऱ्या वर्षी आम्ही गौराई आमची लोणी दही ताक ढवळते असं केलं होतं. दुसरी गौराई आमची जात्यावर दळण करते हे बसवलं होतं आणि शंकरदेवांना सोन्याच्या पेढीवरती बसवले होतं. आणि तिसऱ्या वर्षी आम्ही अशी कल्पना सुचत गेल्यानंतर तिसऱ्या वर्षी आम्ही वट्टपौर्णिमा स्पेशल केलं होतं. गौराई वट्टपौर्णिमा करते, दुसरी गौराई दत्तगुरूंना भिक्षा घालते असं महालक्ष्मीचं आमचं रूप केलं होतं. आणि आता ह्या वर्षी आम्हाला कल्पना सुचत गेल्यानंतर आम्ही लग्नाचा सोहळा याने की सप्तपदी सादर केलेली आहे. तर शंकरदेव आणि पार्वतीचं यांचं लग्न केले आहे. मुहूर्तमेढ रोवली आहे. मुहूर्तमेढ झाल्यानंतर हळदीचा समारंभ ठेवला, हळद लावली, मेहंदीचा कार्यक्रम ठेवला आहे. आणि आम्ही आमच्या नवरीला गौराईला आमच्या जे काही आम्हाला द्यायला जमेल तसं आम्ही न्याहारी रुखवतसुद्धा ठेवलेला आहे. मेथे कुटुंबियांनी तब्बल 1 महिना राबून हा देखावा साकारलाय. गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या 2 मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस प्रशासन सज्ज झालंय. सर्व नागरिकांनी, गणेश मंडळांनी आणि मुस्लिम बांधवांनी हे सण शांततेत आणि सामंजस्याने साजरे करावेत असं आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केलंय. सध्या सुरू असलेला गणेशोत्सव आणि उद्या साजरा होणारा ईदचा सण या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी माध्यमांशी संवाद साधला. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी यंदाच्या गणेशोत्सवात सर्व मंडळांशी समन्वय साधण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करत स्वस्थ कोल्हापूर सुरक्षित कोल्हापूर संकल्पना राबवण्यात आल्याचं सांगितलं. या संकल्पनेमध्ये पोलीस अधिकारी आणि अंमलदार मंडळांना भेटी देत व्हिजिट बुकमध्ये सूचना नोंदवत मंडळांशी संवाद साधत असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी सांगितलं. गणेशोत्सवाशी संबंधित सर्व घटकांशी बैठकांच्या माध्यमातून समन्वय साधण्याबरोबरच उत्सव काळातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी अनंत चतुर्दशीला सर्व मंडळांनी नियमांचं पालन करत मिरवणुका काढून मूर्तींचं विसर्जन करावं असं आवाहन केलं. गणेशोत्सवासह बकरी ईदचा सण सर्वांनी शांततेत पार पाडून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं. गणेश उत्सवानिमित्त आपले 5 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण एकूण 28,000च्या जवळपास सार्वजनिक गणपती आहेत, छोटे मोठे मिळून, आणि ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या पूर्ण गणपती उत्सवासाठी चोख सुरक्षा नियोजन आपण केलेलं आहे. आमचे SP आणि त्यांच्या सगळ्या चमूंनी जवळपास अर्धा उत्सव आता चांगल्या वातावरणात, आनंदी वातावरणात संपन्न झालेला आहे आणि येणारे उर्वरित अनंत चतुर्दशीपर्यंत चांगल्या सुरक्षित वातावरणात पार पडेल आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद सगळ्यांना मिळेल अशी मला आशा आहे. 5 जिल्ह्यांमध्ये बाहेरून जे मनुष्यबळ होतं त्याच्यामध्ये SRPF आणि होमगार्ड जवळपास 5,500 होमगार्ड आणि 5 कंपनी SRPFचा पुरवठा पोलीस मुख्यालय मुंबईकडून झालेला आहे. त्याच्याशिवाय माझे जवळपास 800 अधिकारी आणि
8,500 कर्मचारी 5 जिल्ह्यांमध्ये या बंदोबस्तासाठी तैनात आहेत. दंगाकाबू योजना आणि इतर सगळ्या ड्रिल्स आम्ही घेतलेल्या आहेत. या दरम्यान ईद ए मिलादचा सुद्धा सण येत आहे. त्याच्यासाठी सुद्धा शांतता समितीची मीटिंग, मोहल्ला समिती मीटिंग आणि इतर नागरिक आणि अधिकाऱ्यांच्या सोबत बैठका झालेल्या आहेत. या मिरवणुकांचं पूर्ण नियोजन झालेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषण होतात. यामध्ये ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. तर जवळपास आतापर्यंत 5 जिल्ह्यांमध्ये 800 नॉईज लेवल पोल्युशन मीटरच्या रिडिंग्स घेण्यात आलेल्या आहेत आणि खटले दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. विविध समाजकंटकांवर आणि गुंडांवर तडीपारीची कारवाई करणे, MCOC अंतर्गत संघटित टोळींवर कारवाई करणे, MPDA आणि इतर प्रतिबंधक कारवाई ही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. ती आकडेवारी हजारांच्या संख्येमध्ये आहे. आम्ही सगळ्या मंडळांसोबत 27,000-28,000 मंडळांसोबत समन्वयक अधिकारी अंमलदार नेमलेले आहेत. तर जवळपास 5,500 अंमलदारांचे समन्वयक म्हणून मंडळांसोबत काम करत आहेत आणि ते पोलीस प्रशासन आणि मंडळाचे पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय ठेवून हा पूर्ण उत्सव चांगल्या प्रकारे पार पडेल असा आम्ही प्रयत्न करत आहोत. मला आशा आहे की हा गणेश उत्सव आणि येणारे विसर्जन आणि ईद ए मिलादची मिरवणूक हे अतिशय शांतपणे पार पडतील आणि सगळे नागरिक आम्हाला या कामी सहकार्य करतील. या पत्रकार बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, गृह पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. पालक वेगवेगळ्या देशांमध्ये राहत असले तरीही मुलांना दोघांच्याही प्रेमाचा हक्क आहे, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी. तुम्ही भारत चीनसोबत असं बोलू शकत नाही, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावलं. बंगाल विधानसभेत राडा, BJP आणि TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी. सातारा गॅझेटियरबाबत निर्णय न झाल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. मराठा समाजाचा GR सरसकटचा नाही, खरे कुणबी असतील त्यांना आरक्षण मिळेल, खोटेपणा चालणार नाही, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती. भुजबळ अजित पवारांच्या नाही तर मोदींच्या कृपेनं मंत्रिमंडळात, त्यांनी OBCच्या मुद्द्यावर राजीनामा देऊन आपली नाराजी दाखवावी, संजय राऊत यांचं आवाहन. OBC महासंघाचे नागपूरमधील उपोषण मागे, 14 पैकी 12 मागण्या सरकारकडून मान्य, एका महिन्यात GR काढणार, अतुल सावेंची मध्यस्थी यशस्वी. कोल्हापूरच्या पाचगाव रोड हनुमान नगर परिसरातील आज सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण परिसर हादरलाय. रिक्षा चालक मोहन पोवार यांचा त्यांच्याच घरात गळा चिरलेला आणि अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आलाय. सायंकाळी उशिरा हा खुनाचाच प्रकार असल्याचं निष्पन्न झालंय. जुना राजवाडा पोलिसांनी क्लोज सर्किट कॅमेऱ्यांमधील चित्रीकरणाच्या आधारे तपास करत संशयिताला ताब्यात घेतलं असून संशयित हा मयत मोहन पोवार यांचा मित्रच असल्याचं समजतंय. पाचगाव रोडवरील हनुमाननगर परिसरात राहणारे रिक्षाचालक मोहन पोवार यांच्या घरातून आज सकाळी धूर येत असल्याचं शेजारच्या लोकांच्या निदर्शनास आलं. त्यांनी पोवार यांच्या घराकडे धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घरात त्यांना मोहन पोवार यांचा अर्धवट जळालेला आणि गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी जुना राजवाडा पोलिसांना याची माहिती दिली. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव कुमार झाडेंसह LCBचं पथकसुद्धा घटनास्थळी तातडीनं दाखल झालं. पोलिसांनी खुनाची शक्यता वर्तवत तपास सुरू केला. हल्लेखोरानं गळा चिरून पोवार यांचा खून केला असावा आणि घर पेटवून शॉर्ट सर्किटचा बनाव रचला असावा अशी शक्यता वर्तवत तपास करण्यात आला. या तपासादरम्यान पोवार यांच्या घरातून धूर येण्यापूर्वी एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरात गेली असल्याचं स्थानिकांनी सांगितलं.
जुना राजवाडा पोलिसांनी या माहितीच्या आधारे तपासाची चक्र फिरवत क्लोज सर्किट कॅमेऱ्यांमधील चित्रीकरणाच्या आधारे मयत मोहन पोवार यांच्या एका मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडील चौकशीतून या खुनाचा छडा लागण्याची शक्यता पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी व्यक्त केली आहे. AS ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स आणि त्यांच्या संलग्न कंपन्यांनी जास्त मोबदल्याचं आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं आत्तापर्यंत 38 संशयितांवर गुन्हे दाखल करत 19 जणांना अटक करत त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलंय. या प्रकरणी संशयित AS ट्रेडर्सचे संचालक पांडुरंग पाटील, अमित शिंदे, राजेश पाडळकर, बाळासो धनगर आणि साहेबराव शेळके यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली. या प्रकरणी पुढील सुनावणी आता 19 सप्टेंबरला होणार आहे. माझा गणेश माझी जबाबदारी हे ब्रीद घेऊन कोल्हापूर शहरातील नागाळा पार्कमधील सिल्वर स्प्रिंग अपार्टमेंटमधील रहिवाशी गेल्या 5 वर्षांपासून पर्यावरणपूरक पद्धतीनं गणेश मूर्तींचं विसर्जन करतात. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 12 मे 2020च्या सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम कुंडांमध्ये गणेश मूर्तींचं रासायनिक प्रक्रिया करत पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जन केलं जातं. मूर्ती कृत्रिम कुंडातील पाण्यात बुडवून त्यावर अमोनियम कार्बोनेट टाकून मूर्तींचं विघटन केलं जातं. या विघटनानंतर तयार होणारा मलबा इमारतीच्या परिसरात भरावासाठी वापरला जातो, तर पाणी झाडांसाठी वापरलं जातं. सिल्वर स्प्रिंग अपार्टमेंटमधील रहिवाशांना यावर्षी सुद्धा अशाच पद्धतीनं मूर्ती विसर्जन करून अन्य गणेश भक्तांसमोर आदर्श घालून दिलाय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गणेशोत्सव आणि ईदचा सण शांततेत साजरे करावेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांचं आवाहन. पाचगाव रोडवरील हनुमान नगरमध्ये वृद्ध व्यक्तीचा खून, मित्रानंच घात केल्याचा संशय. जुना राजवाडा पोलिसांनी संशयिताला घेतलं ताब्यात. कोयना एक्सप्रेस 6 वर्षांनंतर वळिवडे रेल्वे स्थानकावर थांबू लागली. खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश. शेतकऱ्यांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करत ऊस उत्पादनात वाढ करावी. पद्मश्री डॉक्टर DY पाटील साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत चेअरमन आमदार सतेज पाटील यांचं आवाहन. आणि शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.